2021मध्ये हे सेक्टर करू शकेल तुमचे पैसे डबल. होय मित्रांनो, असं होऊ शकतं. ते सेक्टर तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला दिसतंय. ते सेक्टर म्हणजे पॉवर सेक्टर, म्हणजे विजेचं सेक्टर. वीज निर्मात्याच्या ज्या कंपनीज आहेत पॉवर जनरेशनमध्ये, पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये, मित्रांनो त्या कंपनीजला एक चांगलं फ्युचर आता मला दिसतंय. त्यांच्या चार्ट्समध्ये पण कुठेतरी रिवायवल दिसतोय. मित्रांनो, थोडंसं तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी असं का म्हणतोय की पॉवर सेक्टरमध्ये पुढच्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये समजा पैसे डबल झाले तर मला आश्चर्य होणार नाही. त्याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे मित्रांनो, एक कल्चरल चेंज हा भारतामध्ये आणि अख्ख्या जगभरात आलेला आहे. इतर देशांमध्ये तो ऑलरेडी चालू होता, पण भारतात तो एवढा एस्टॅब्लिश नव्हता, पण तो आता एस्टॅब्लिश झालेला आहे. मित्रांनो, मला सांगायला आवडेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर काही यूज झालं असेल तर ते म्हणजे वीज, इलेक्ट्रिसिटी सगळ्यात जास्त यूज झालेली आहे. आणि जितके आपण पॉवर कंपनीज आहेत मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आता आंदोलनं पण चाललेली आहे. विजेचे बिल वाढलेले आहेत आणि त्याच्या विरोधात लोक आंदोलन करत आहेत. तर हे काय आहे मित्रांनो, सगळ्यात जास्त यूज जर काय आजच्या तारखेला होतो आहे तो म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा होतो आहे. कारण आपण 14 तास 15 तास आधी घराच्या बाहेर होतो. आपण जॉबला जायचो, सकाळी आपण 7:30-8 वाजता घर सोडायचो, ते रात्री 9 वाजता यायचो. समजा एका कुटुंबात 4 लोक राहतात, त्याच्यातले 2 लोक घराच्या बाहेरच असतात कायम. तर त्यांच्या वाटेची जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा त्यांचा समजा एक सेपरेट रूम असेल घरामध्ये, तर त्याच्यामध्ये फक्त ते रात्री झोपायला येतात. दिवसभर घराची लाईट बंद, टी व्ही बंद, फॅन बंद, AC बंद, सगळं बंद. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन खूप कमी होतं. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि आता वर्क फ्रॉम होमचं जे कल्चर आलं आहे, हा एक कल्चरल चेंज आहे मित्रांनो. तुम्ही समजून घ्या, हा एक लाँग टर्मचा चेंज झालेला आहे, हा शॉर्ट टर्मचा चेंज नाही आहे, लाँग टर्मचा चेंज. आणि मला असं वाटतं की आता जेव्हा कोरोना हे कम्प्लिटली निघून जाईल त्याच्यानंतरसुद्धा वर्क फ्रॉम होम हे जाणार नाही आहे मित्रांनो. आता लक्षात ठेवा, बरेचसे डिपार्टमेंट असेच असतील तुमच्या ऑफिसमध्ये ज्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची मुभा मिळेल आणि त्यांना वर्क फ्रॉम होमच दिलं जाईल. आणि त्याच्याचमुळे काय होईल मित्रांनो, जे घरातली जी इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन आहे ते डेफिनेटली खूप वाढणार आहे येणाऱ्या काळात. ऑलरेडी वाढलेलं आहे, पण मला वाटतं पुढे जाऊन ते आणखी वाढेल मित्रांनो. सो हा एक कल्चरल बदल आलेला आहे भारतामध्ये वर्क फ्रॉम होमचा. त्यामुळे आज अख्खं कुटुंब 24 तास अगदी घरातच असतं. नाहीतर इतर वेळेस अर्धं कुटुंब आपलं बाहेर असायचं कामानिमित्त, आणि आई वडील जे घरी असतात किंवा आई घरी असते बस, आणि आपण बाहेर असतो कामासाठी. तर ते कुठेतरी आता बंद झालेलं दिसतं आणि ते पुढे पण तसंच राहील मित्रांनो. नाही म्हटलं तरी पुढचे 1 ते 2 वर्ष तरी मला वाटत नाही हे वर्क फ्रॉम होम आणि हे कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी कमी होणार आहे. तर त्याच अनुषंगाने मित्रांनो, मी तुमच्यासाठी पॉवर सेक्टरचे सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट स्टॉक्स मी घेऊन आलेलो आहे. सरकारी कंपन्यांमध्ये पण चांगली तेजी दिसते मला, आणि खाजगी कंपन्यांमध्ये पण. तर मी दोन्ही कंपन्यांमधल्या तुमच्याकडे स्टॉक्स घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, ते सगळं डिस्कस करायच्या आधी, पुढे जायच्या आधी, हा आपला चॅनल आहे, जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा. तुमचा थोडासा जरी फायदा झाला असेल तर नक्की लाईक करा, त्यांनी मला एक प्रोत्साहन मिळतं. आणि शेअर करा मित्रांनो, आपला चॅनल वाढवा, सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो. तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. कॉमेंट्स करून मला सांगत चला, तुमचे जर अनुभव पॉझिटिव्ह असतील तर मला डेफिनेटली सांगा. तुम्हाला जर काय फायदा झाला असेल तर तुम्ही डेफिनेटली मला सांगा. तुमचे काय मतं असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो. तर चला आपण सुरुवात करूया मित्रांनो. माझं नाव रोहित डोळस, स्वागत करतो पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये. पॉवर सेक्टर एक तेजीचं सेक्टर. आता पहिला स्टॉक तुमच्यासमोर घेऊन येतो आहे, तो म्हणजे टॉरेंट पॉवर. मित्रांनो, टॉरेंट पॉवर एक चांगला ब्रँड आहे. टॉरेंट फार्मामध्ये पण आहे मित्रांनो. आता हा डेली चार्ट आहे मित्रांनो. पहिले आपण ह्याचा चार्ट बघूया. चांगला हा 40 डिग्रीच्या अँगलमध्ये हा स्टॉक हा वरती जात असतो नेहमी. ओके, आणि आता चांगल्या खालच्या लेवलला हा आपल्या हाती लागतो आहे. तर हा खालच्या लेवलला जर आपल्याला हाती लागतो तर डेफिनेटली मित्रांनो एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आणि रिस्क रिवॉर्ड रेशिओ खूप फेवरेबल मला इथे दिसतो आहे. तर मित्रांनो बघा, आता हा स्टॉक जो आहे खाली 3 डिसेंबर तारीख दिसते ज्यावेळेस हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे मी. एक क्लोजिंग तुम्हाला दिसते 324 रुपयाची क्लोजिंग आहे इकडे सीमध्ये बघा. ओके, तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जो मी स्टॉप लॉस ठेवला आहे तो सिंगल स्टॉप लॉस ठेवला आहे 298 रुपीचा. कारण हा जो त्याचा लो आहे, आधीचा लो हा जो आहे, हा एकदा त्याचा कट झाला आणि ह्याच्या खाली जर स्टॉक गेला तरी पण बेनिफिट ऑफ डाऊट मी आणखी थोडासा खाली स्टॉप लॉस पकडला आहे. नाहीतर त्याचा ॲक्च्युअल स्टॉप लॉस तसं बघायला तर 300 रुपयाचा त्याचा स्टॉप लॉस निघतो आहे, 302चा. पण ठीक आहे, 5 रुपये खाली 298, वर्स्ट टू वर्स्ट 292चा घेऊ शकतो, पण 298 इज गुड इनफ आय फील. आणि ह्याचा जो टार्गेट आहे तो इमिडिएटली मला दिसतो आहे हा आधीचा हाय 2020 ऑगस्टमध्ये जो त्याचा हाय होता 369चा, हा त्याचा पहिला टार्गेट आहे मित्रांनो. तुम्हाला असं वाटत असेल की एवढा छोटा टार्गेट असेल तर कसं चालेल, तर मित्रांनो एवढा छोटा टार्गेट नाही आहे. टार्गेट आपला ह्याच्यापेक्षा मोठा आहे. चार्ट मी स्क्वीज करतो आणि याला थोडं खाली घेतो. तर दुसरा टार्गेट जो आहे मित्रांनो, 1 सेकंड, दुसरा टार्गेट जो तुम्हाला आता दिसतो आहे तो मित्रांनो जर हा 369 रुपीज क्लोजिंग बेसिसवर क्रॉस करतो मित्रांनो, तर डेफिनेटली 420पर्यंत हा स्टॉक सहजपणे जाऊ शकतो, किंवा निदान 400पर्यंत हा वेगाने जाईल. आणि ते पण सांगतो, जर एकदा त्यांनी याच्यावरती क्लोजिंग दिली, म्हणजे हा जो हाय आहे 368चा हाय एचमध्ये बघा इथे, त्याच्यावरती 370च्या वर जर क्लोजिंग आली तर 400 रुपये 420 रुपये अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये हा पटकन रॉकेटसारखा उडून जाईल.
मित्रांनो, तर टॉरेंट पॉवर आता मी तुम्हाला सांगितलं, आणि जेवढ्या पण कंपनीज मी आज डिस्कस करणार आहे अराउंड 4 ते 5 कंपनीज आहेत. तर त्या 4 ते 5 कंपनीज ज्या आहेत त्या सगळ्या लार्ज कॅप आहेत आणि फंडामेंटली तशा चांगल्याच आहेत सगळ्या कंपनीज. गव्हर्नमेंट कंपनीज आहेत त्यातल्या 2, आणि त्याच्यावर डेफिनेटली पॉवर कंपनीजवर नेहमी कर्ज जास्त असतं, कारण त्यांचा बिझनेसच तसा आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कधी कर्जमुक्त कंपनी मिळणार नाही. डेट फ्री कंपनी विल नॉट गेट हिअर. ओके, बट डझंट मॅटर. कंपनी प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये आहे, कारण आता बिझनेस जो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे हे भारताचं नेहमी वाढत राहणार आहे, कारण भारत हा एक यंग लोकांचा देश आहे. यंग लोकांना काय लागतं? मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, त्याला सारखं चार्जिंग. सो डेफिनेटली या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन इलेक्ट्रिक कार पण येणार आहेत, राईट. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेकल. तर इलेक्ट्रिक व्हेकलला पॉईंट कुठून देणार? इलेक्ट्रिकचे हे टाटा पॉवरसारख्या कंपनीज, टॉरेंट पॉवरसारख्या कंपनीजच आपल्याला इकडे सगळे इलेक्ट्रिकचे पॉईंट बांधून देणार. ओके, तर टॉरेंट पॉवर मी डिस्कस केला. आता ऑलरेडी मी सांगितलं नेक्स्ट स्टॉक आहे टाटा पॉवर. सो टाटा पॉवरचा चार्ट तुमच्यासमोर लावला. टाटा पॉवर पण मित्रांनो एक चांगल्या डाऊनफॉलनंतर हा एक विकली चार्ट लावला मुद्दामून, म्हणजे तुम्हाला एक त्याचा हिस्ट्री समजेल. तर बघा, हा चार्ट एकदम चांगला असा वर गेलेला. त्याच्यानंतर त्यांनी हा हाय मारल्यानंतर 160 रुपयाचा, त्याच्यानंतर मग तो स्टॉक मित्रांनो खाली आला टाटा पॉवर, आणि कोरोनाच्या काळामध्ये अगदी तो 160 वरून तो स्टॉक अगदी 30 रुपीजपर्यंत आला, आणि त्याच्यानंतर त्यांनी एक चांगला आता रनअप घेतलेला आहे. एक चांगली पॅटर्न इकडे हेड अँड शोल्डर टाईप दिसते बघा, इथे एक दिसते तुम्हाला, आणि त्याला ब्रेक पण झालेला आहे बघा. याच्यावरती क्लोजिंग आलेली आहे. हाय बघा किती आहे? 68.85. याची क्लोजिंग किती आहे बघा? 69.25. सो ह्या हायच्या वरती क्लोजिंग आलेली आहे, म्हणजे हे चांगला ब्रेकआउट आहे. हा ब्रेकआउट आहे. तर डेफिनेटली हा स्टॉक खूप मोठी रॅली देऊ शकतो मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये. आता त्याचे टार्गेट्स मी ऑलरेडी काढलेले आहेत. आता 69 रुपीजचा सध्या स्टॉक आहे, आणि त्याचा पहिला टार्गेट असेल 100 रुपये. 100 जर तो क्रॉस करतो आहे तर मग 130चा सेकंड टार्गेट, आणि शेवटचा टार्गेट त्याचा 160 रुपयाचा आहे. आणि हे 2021मध्ये सगळे टार्गेट अचीव होऊ शकतात, म्हणजे 160 रुपयापर्यंत पण हा 2021मध्येच जाऊ शकतो मित्रांनो. एवढं पोटेन्शियल आता आहे या स्टॉकमध्ये. ओके, आणि 100 रुपयाचा जो टार्गेट आहे तो येणाऱ्या 3 महिन्यामध्ये अचीव होऊन जाईल मित्रांनो, असं दिसतंय. ओके, आता टाटा पॉवरचा स्टॉप लॉस जो मी ठेवलेला आहे, सध्या प्राईस आहे 69, तर 45 रुपीचा हा जो लो एरिया आहे, त्याच्यानंतरचा सेकंड लो, हा सेकंड लो आहे. सेकंड लो पण मी कन्सिडर केला, कारण आपल्याला टार्गेट मोठा आहे, त्यामुळे स्टॉप लॉस थोडासा मोठा ठेवला आहे मी. तसं खूप जास्त नाही आहे, एक अराउंड 69 म्हणजे 70 रुपयाचा स्टॉक आहे. 45 रुपीजचा स्टॉप लॉस आहे मित्रांनो, पण 70 रुपयाचा स्टॉक हा 160पर्यंत जाऊ शकतो येणाऱ्या एका वर्षामध्ये, आणि अगदी पैसे डबल पण ह्याच्यामध्ये होताना मला दिसत आहेत मित्रांनो, ॲज पर माय टेक्निकल ॲनालिसिस. आणि हे माझे पर्सनल व्ह्यूज आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास करा. माझ्याकडून हे रेकमेंडेशन समजू नका. फक्त एक तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट कसा रीड करायचा, ह्या गोष्टी मी समजवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला स्टॉक ट्रेडिंग करायची असेल तर तुमच्या रिस्कवर तुम्ही डेफिनेटली करू शकता. तुमच्या अभ्यासाच्या हिशोबाने तुम्ही करा. ओके, बिकॉज दीज आर माय पर्सनल व्ह्यूज. आता तिसरा स्टॉक मित्रांनो अदानी पॉवर. खरं तर अदानी ग्रुप हा माझा फेवरेट ग्रुप नाही आहे, पण अदानी पॉवरच्या स्टॉकमध्ये मला एक अशी काहीतरी गोष्ट दिसली म्हणून मला सांगावशी वाटतं. तरीसुद्धा मी तुम्हाला हेच सांगणार की तुम्ही सतर्क राहा, बिकॉज अदानीचे स्टॉक्स जितके वर जातात तितके खालीसुद्धा येतात. सर्किट लावून वर जातात, तसे सर्किट लावत लावत खाली येतात. तुम्हाला निघायचा चान्स मिळत नाही मग असल्या स्टॉक्समध्ये. पण मी हा स्टॉक आज रेकमेंड करायचं कारण एकच आहे, कारण एक तर मी पॉवर सेक्टर स्टडी करतो आहे, त्याच्यामध्ये मला अदानी पॉवरच्या स्टॉकमध्ये विकली कॅन्डल जी ही दिसली आहे ती एकदम जबरदस्त बुलिश कॅन्डल आहे, म्हणजे मॅराबुजू कॅन्डल ज्याला आपण म्हणतो. मॅराबुजू कॅन्डल इकडे बनलेली आहे, ती पण विकली चार्टवर. जेव्हा अशी कॅन्डल बनते मित्रांनो, तेव्हा स्टॉक वर जातो. आता चांगले जेवढे पण स्टॉक आहेत त्याच्यामध्ये असंच होतं. आता मी हे म्हणत नाही अदानी ग्रुप खराब आहे, पण अदानी ग्रुपचे जे शेअर्स आहेत त्याच्यावर माझा फारसा विश्वास नाही आहे. ओके, पण तरी पण एक बेनिफिट ऑफ डाऊट आपण ह्याला देऊ शकतो, कारण तुम्ही बघितलं आज अदानी ग्रीन कुठे गेलेली आहे. पण असं काय केलं आहे अदानी ग्रीनने की एका वर्षात 2 वर्षात 10 पट ती झाली कंपनी. असा कुठला बिझनेस ती करते की एवढा त्याला प्रॉफिट मिळाला? मित्रांनो, ह्या गोष्टी विचार करण्यासारखा आहे. सो तो भाग वेगळा, पण आपल्याला इथे पैसे कमवायचे आहेत, आपण पैसे कमवायला आलो आहे. सो डेफिनेटली आपण एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊया याच्यामध्ये. आपल्याला काही खूप जास्त द्यायचं नाही. डेफिनेटली मी इकडे तुम्हाला कॉशन राहण्यासाठी सांगणार आहे, कॉशियस राहण्यासाठी. सो स्टॉक सध्या आहे 54 रुपयाला क्लोजिंग आहे, आणि त्याचा स्टॉप लॉस जो दिलेला आहे तो ह्याच कॅन्डलचा लो आहे. हा लो बघा 38.65 आणि 38.20 म्हणजे तेच 38.65चाच मी स्टॉप लॉस घेतला. जर ह्या कॅन्डलच्या खाली हा स्टॉक जातो तर 1 मिनिट पण मी तिथे थांबणार नाही, नॉट इवन फॉर 1 डे. लगेच कंप्लीट एक्झिट करायचा. ओके, आता मित्रांनो ह्याचा जो टार्गेट आहे, इमिडिएट टार्गेट आहे तो 70 रुपयाचा आहे. 70 रुपयाचा टार्गेट जर ह्यांनी क्रॉस केला तर मित्रांनो हा स्टॉक जाऊ शकतो मग 95 रुपयापर्यंत. त्याचा दुसरा टार्गेट असेल 95, आणि तिसरा टार्गेट असेल त्याचा लाईफ टाईम आहे म्हणजे 146. आणि आणखी एक सांगायला आवडेल, 146 जर हा क्रॉस करतोय तर मग अजून वर जाईल हा, ते पण लक्षात ठेवा, अजून जबरदस्त वर जाईल, कारण लाईफ टाईम हाय पण त्यांनी तोडलेला असेल. पण ठीक आहे, आधी इथपर्यंत त्याला जाऊ दे. इथपर्यंत जरी तो गेला तरी आपले पैसे इथे डबल काय, आय थिंक 3 पट होत आहेत, कारण आता 54 रुपयाचा स्टॉक आहे. जर तो 146 150पर्यंत जातो तर पैसे तुम्हाला 200% रिटर्न मिळाले. आणि ह्याचा टाईम पिरियड मी काय सांगेल मित्रांनो, अगेन एका वर्षामध्ये हे होऊ शकतं. 70 रुपयाचा टार्गेट मित्रांनो 3 महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो, आणि 95चा पण तुम्हाला 3 ते 6 महिन्यामध्ये मिळू शकतो, आणि 146चा टार्गेट 2021 या वर्षामध्ये बघायला मिळू शकतो मित्रांनो. ज्या पद्धतीने अदानीचे पण आता
प्रायव्हेट घरांमध्ये जे अदानीची इलेक्ट्रिसिटी जाते मित्रांनो, तिथे पण आता त्यांचा खप वाढलेला आहे. अदानींनी पण बऱ्याच ठिकाणी रिलायन्सला टेकओव्हर केले. रिलायन्स एनर्जी म्हणून एक कंपनी होती, त्याला अदानींनी टेकओव्हर केलं. आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही. तर तिथे जिथे रिलायन्स एनर्जी घराघरांमध्ये वीज पुरवठा करत होती तिथे आता अदानी आले. त्यामुळे एक मोठा बिझनेस ऑलरेडी त्यांच्याकडे मिळालेला आहे त्यांना. सो त्या अनुषंगाने मित्रांनो कंपनी 146-150च्या लेवल्सवर एका वर्षात गेली तर मला आश्चर्य होणार नाही मित्रांनो. तर अदानी पॉवर पण तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेला आहे. ओके, परत हे रेकमेंडेशन माझ्याकडून बिलकुल नाही आहे. सो आता 3 स्टॉक आपण बघितले, टॉरेंट पॉवर, टाटा पॉवर आणि अदानी पॉवर. हे तिन्ही खाजगी कंपन्या आहेत. आता 2 कोणत्या त्या सरकारी कंपनीज आहेत ज्या ह्या सेम बिझनेसमध्ये आहे पॉवर सेक्टरमध्ये. कदाचित तुम्ही गेस केलेला असेल मित्रांनो. पहिली कंपनी आहे नो डाऊट NTPC लिमिटेड मित्रांनो, सरकारी कंपनी आहे. डेट अगेन याच्यामध्ये पण खूप लोन असेल, पण सरकारी कंपनी आहे, भारत सरकारची कंपनी आहे. त्यामुळे सरकार काय अशा कंपनीजला बंद होऊ देत नाही. आणि जरी या कंपनी उद्या प्रायव्हेट झाल्या तर उलट अजून चांगलं, यांचं भाग्य उजळलं म्हणजे असं मी तर म्हणेन. ओके, जसं आता BPCL जर प्रायव्हेट झाली तर त्याचे शेअर्समध्ये तुम्हाला एक तेजी बघायला मिळेल ना की मंदी. ओके, आता बघा हा विकली चार्ट अगेन लावलेला आहे. कंपनी सुरुवातीच्या काळामध्ये कंटिन्यूस वर गेली होती आणि 245चा एक त्यांनी हाय गाठला होता कंपनीने, 242चा Hमध्ये बघा. आणि त्याच्यानंतर कंपनीचा एक डाऊनफॉल सुरू झाला आणि डाऊनफॉलमध्येच आहे सध्या पण कंपनी. पण एक आता रिवायवल पॅटर्न चार्टवर बनताना दिसते. एक चांगली डबल बॉटम बनवून कंपनी इथे बघा, हे डबल बॉटम स्ट्रक्चर तुम्हाला इकडे क्लिअर दिसतंय. ओके, हा एक बॉटम आणि हा एक बॉटम आणि इथून परत आता कंपनी वर चाललेली आहे. ओके, आता कंपनीची क्लोजिंग प्राईस आहे आता 98 रुपीजची आणि 98 रुपीजच्या क्लोजिंग प्राईजवर सगळ्यात जवळचा जो टार्गेट दिसतो तो आहे 111 रुपयाचा. त्याच्यानंतर 155 रुपीजचा आणि जवळचा स्टॉप लॉस, याच्यामध्ये 2 स्टॉप लॉस दिला आहे. जवळचा स्टॉप लॉस मला वाटतं 90 रुपीजचा असेल ज्यांना 111च्या टार्गेटसाठी खेळायचा असेल. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा स्टॉप लॉस जो आहे तो इकडे तुम्हाला दिसतोय की नाही आय डोंट नो, जो आहे 70 रुपयाचा. कारण हा जो लो आहे शेवटचा तो तुम्ही एलमध्ये बघा, इथे या कॅन्डलचा जो लो दिसतो तो आहे 73 रुपीजचा. तर आपण त्याच्या 3 रुपये खाली स्टॉप लॉस ठेवलेला आहे 70 रुपयाला. आणि हा जर 111 म्हणजे 111 जर क्रॉस करतो आहे आणि हा रेजिस्टन्स एरिया जर क्रॉस केला म्हणजे 120च्या वर जर स्टॉक गेला तर हा 150 सहजपणे गाठू शकतो येणाऱ्या 3 ते 6 महिन्यांमध्ये. आणि मित्रांनो त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये एक चांगली स्ट्रेंथ येईल, म्हणजे एक ताकद येईल. त्याच्यानंतर मग हा स्टॉक 200 रुपये आणि 200 जर हा पार करतो आहे तर मग मित्रांनो खूप चान्सेस वाढतील ह्याचे 250 किंवा लाईफटाईम हायला पण तोडण्याचे. पण त्याच्यासाठी 200ला ह्याला पार करणं गरजेचं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये 111 आणि 150 किंवा 155 हा स्टॉक जाऊ शकतो 3 ते 6 महिन्यांमध्ये. वर्षभरामध्ये हा 245 पण गाठू शकतो मित्रांनो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट NTPC सरकारी कंपनी आहे त्यामुळे डिव्हिडंड खूप चांगला देते. ओके, डिव्हिडंडसाठी जर कोणाला घ्यायचं असेल तर NTPC पण चांगला ऑप्शन आहे डिव्हिडंड इन्कमसाठी. अराऊंड 3 ते 4% वर्षाला मला वाटतं डिव्हिडंड ह्याचा आहे. आता लास्ट स्टॉक मित्रांनो, तो पण एक सरकारी कंपनी आहे, ती पण एक मोठी कंपनी आहे, पॉवर ग्रिड मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही पण एक चांगली कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे. आणि विकली चार्ट आता मी ह्याचा पण लावलेला आहे. आता ही कंपनी मित्रांनो तुम्ही बघताय, चार्ट थोडा मोठा करतो आता याचा मी. ओके, आता मित्रांनो ह्या कंपनीची जी आत्ताची जी क्लोजिंग प्राईस आहे, थोडंसं मी याला खाली घेतो. येस, आताची जी क्लोजिंग प्राईस आहे ती दिसते तुम्हाला 193 रुपीजची क्लोजिंग आहे मित्रांनो. ओके, ह्याच्यामध्ये पण एक चांगला पॅटर्न बनताना दिसतोय, पॉझिटिव्ह पॅटर्न आहे हा. आता ह्याच्यामध्ये नियरेस्ट टार्गेट जो आहे तो 213-210 रुपयाचा आहे. जर हा 213-210 क्रॉस करतोय तर मग 227 ते 230 रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो येणाऱ्या 3 ते 6 महिन्यांमध्ये मित्रांनो. बघा हा जो पीक आहे हा जर यांनी क्रॉस केला, हा त्याचा लाईफ टाईम हाय आहे, हा जर एकदा त्यांनी क्रॉस केला तर मित्रांनो हा मग डेफिनेटली खूप वेगाने वरती जाईल. आणि त्याचा टार्गेट तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे शॉर्ट टर्म टार्गेट आहे 3 ते 6 महिन्याचे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक शॉर्ट टर्म स्टॉप लॉस पण देतो. याच्यात 2 स्टॉप लॉस मी दिलेले. शॉर्ट टर्म स्टॉप लॉस असेल 170 रुपयाचा, लॉंग टर्म स्टॉप लॉस असेल 150 रुपयाचा. का ते पण सांगतो मित्रांनो. आता हा जो लो आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा इकडे एक सपोर्ट झोन आहे 1 2 3. ह्या 1 2 3 कॅन्डल्स ज्या आहेत ह्या सपोर्ट झोनच्या समजा प्राईस खाली गेली तर इथून त्याला रिव्हर्स व्हायला हवा. जर ह्याच्या इथून पण तर रिव्हर्स नाही होत आहे तर मग डेफिनेटली 150पर्यंत हा येऊ शकतो. आणि 150मध्ये पण जर रिव्हर्सल नाही आली तर कंप्लीट एक्झिट मित्रांनो. ओके, आता वरच्या लेवलला हा 213 आणि 227 जाऊ शकतो. आणि 213-227 जर ह्यांनी पार केलं तर मित्रांनो ह्याचा जो टार्गेट आहे तो आता वरती तुमच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे 300 रुपये 300 रुपीजपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो जर ह्यांनी 227चा हर्डल पार केला तर. आणि एकदा 227 पार केलं म्हणजे हा लाईफ टाईम हाय जर त्यांनी पार केला तर हा 300 रुपयाचा टार्गेट अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये अचीव होईल. सो 300 रुपयाचा जो टार्गेट आहे तो येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये अचीव होऊ शकतो. हे 2 टार्गेट 3 ते 6 महिन्यांमध्ये अचीव होऊ शकतात मित्रांनो. आणि अगेन खूप मोठा रिटर्न आहे हा, खूप मोठा रिटर्न आहे. आणि हे 5ही स्टॉक पॉवर सेक्टरचे दिग्गज आहेत. सरकारी कंपनी पण मी तुम्हाला 2 दाखवल्या आणि 3 खाजगी कंपन्या दाखवल्या आणि तिन्ही पण मोठ्या कंपनीज आहेत, छोट्या मोठ्या
स्मॉल कॅप वगैरे ह्या नाही आहेत. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. स्टॉक मार्केट जर शिकायचं असेल आणि हे प्रॉफिट खरोखर बुक करायचं असतील आणि जे कन्व्हिक्शन लागतं ते तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ते अभ्यासामधूनच येणार. आणि जर तुम्ही शिकायची इच्छा ठेवता तर माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, मला कॉल करा. कॅश मार्केटचा माझा कोर्स आहे तो तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये सगळं काय शेअर मार्केट कसं करायचं, कसं शिकायचं, ABCD पासून सगळं त्याच्यात शिकवलेलं आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मोठे रिटर्न्स देणारे शेअर्स कसे शोधायचे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत, स्टॉक सिलेक्शनपासून एव्हरीथिंग. आणि ऑप्शन जर शिकायचं असेल तर डेफिनेटली त्यासाठी पण तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. थँक्यू सो मच मित्रांनो. आय होप तुम्हाला खूप प्रॉफिट होऊ दे आणि हे सगळे शेअर्स खूप वर जाऊ देत. हॅव अ नाईस डे. बाय बाय.